सोयगाव तालुक्यातील घोसला, तिडका, बोरमाळ तांडा, नांदगाव आदी गावांना सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेल्याचा निधी पुरवणी यादी मंजूर करून बाधित शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी व आमखेडा गाव व सोयगाव शहरातून जाणारी सोना नदीवर गावासाठी स्वरक्षण भीत उभारावी यासाठी जामनेर येथे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली। यावेळी मंत्री गिरीश महाजन माहिती घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आश्वासित केले। यावेळी तेजस्विनी काळे, जिल्हा चिटणीस सुनील गावंडे, नगरसेवक राजेंद्र जावळे, संचालक मयूर मनगटे, प्रमोद पाटील, संचालक तथा भाजपा सोयगाव शहराध्यक्ष मंगेश सोहनी, सरपंच संजय आगे, विजय गव्हाड, घोसला येथील किशोर पाटील, समाधान पाटील आदी उपस्थित होते। आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती। सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र। इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी। सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून